नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाविकास आघाडीची मंगळवारी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसाठी जे जागा वाटप करायचे त्या संदर्भात त्यांच्यात चर्चा झाली. पण या बैठकीच्या निमित्ताने एक मानापमानाचं नाट्यसुद्धा पाहायला मिळालं. कारण या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही यावरनं गेले अनेक महिने चर्चा सुरू आहेत. वेगळ्या पद्धतीचे प्रतिक्रिया येत आहेत आणि नेमकं काय होणार आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वंचितचे प्रतिनिधी म्हणून तिथे डॉक्टर पुंडकर आलेले होते. त्यांना मात्र त्या बैठकीच्या आत न घेता तिकडे 1 तास 1.5 तास बसवून ठेवण्यात आलं. कारण ती चर्चा झाल्यानंतर मग त्यातून काय जो काय फॉर्म्युला तयार होईल तो मग कदाचित वंचितला कळवण्यात येणार आणि वंचितला तो मान्य आहे की नाही याविषयी चर्चा होणार असं कदाचित ठरलं असावं. पण अर्थात तुम्ही जेव्हा एखाद्याला निमंत्रित करता, एखाद्याला बैठकीला बोलवता, तेव्हा त्याला बैठकीमध्ये सहभागी करून घेणं आवश्यक आहे. पण तसं न करता त्यांना पहिलं बाहेर बसवण्यात आलं आणि तोपर्यंत आज चर्चा चालू होती. स्वाभाविकच हे अपमानास्पदच वाटणार कोणालाही. आता हा अपमान करण्याची नेमकी गरज काय होती हे कळायला मार्ग नाही. तुम्ही जर त्यांना बोलवलेलं आहे तर त्यांना थेट सहभागी करून घ्यायचं बैठकीमध्ये. तिथे जे काही चर्चा करायची ते करायची आणि त्यांचा जो काय तुमचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यानुसार त्यांना तो पटतोय की नाही हे त्यांना विचारायचं किंवा ते कधी कळवतील या संदर्भात विचारायचं आणि नंतर पुढच्या एखाद्या बैठकीत ते ठरवून टाकायचं. पण तसं न करता वंचितचे प्रतिनिधी पुंडकर हे बाहेर 1 तास 1.5 तास बसले, नंतर पत्रकारांशी बोलले आणि पत्रकारांसमोर त्यांनी सगळी नाराजी व्यक्त केली की त्यांना कशा प्रकारे बाहेर बसवून ठेवण्यात आलं. नाही, महाविकास आघाडी हा वेळ काढूपणा का करते आहे? म्हणजे गेल्या किती 3-4-6 महिन्यापासून आम्ही म्हणतोय की महाविकासमध्ये घ्या. आज त्यांनी 6 महिन्यानंतर बोलवलं, आम्हाला बोलवलं तर बाहेर बसवलं. जर हे करायचंच नसेल तर मग आपल्याला तिथे बोलावलं कशाला असा जर सवाल ते उपस्थित करत असतील तर तो अगदी योग्य आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यामधलं जो एक संघर्ष आहे तो सुद्धा पाहायला मिळाला की या बैठकीला बोलवायचं तर आम्हाला रीतसर पत्र पाठवा, तोंडी असं तुम्ही कोणत्याही प्रकारचं निमंत्रण देऊ शकत नाही किंवा देऊ नका असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं. त्या पद्धतीने पत्र पाठवण्यात आलं. त्याच्यावर मग संजय राऊत किंवा नाना पटोले, जयंत पाटील यांच्या सह्या होत्या. ते प्रकाश आंबेडकरांना नको होतं. तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत त्यांच्या सह्या त्याच्यावर असल्या पाहिजेत. खरगे वगैरे या सगळ्या राष्ट्रीय स्तरावरचे नेते जे आहेत त्यांच्या सह्या करा आणि त्यांचं पत्र आम्हाला द्या अशी त्यांची मागणी होती. पण आताही त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. आता नेमकं कशा प्रकारचं पत्र दिलंय माहिती नाही. पण ते आलेले असताना त्यांना तिथे सहभागी करून घेतलं नाही. मुख्य म्हणजे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः जरी तिथे नसले तरी संजय राऊत हे त्यांचे प्रतिनिधी आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरेंची वंचितची आघाडी झालेली आहे. मग ती झालेली असताना आपल्याला साथ देणारा एक पक्ष तो तिथे आलाय, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांना बाहेर कसं बसवून ठेवायचं हा विचार मांडला पाहिजे तिथे. पण तो मांडलेला दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंची नेमकी कशा प्रकारची आघाडी झाली हा प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीने आघाडी निर्माण झाली आहे का की जेव्हा यांची सगळ्यांची चर्चा होईल त्यानंतर मग आपण बोलू. मग संजय राऊतांनी तिथे बाजू मांडायला पाहिजे होती की प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आलेले आहेत आधीच, तेव्हा त्यांनाही बैठकीत घ्या, त्यांना घ्याल त्यानंतर आपण सगळं चालू करू महाविकास आघाडीची बैठक. पण तसं काय झालेलं दिसत नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीमध्ये शरद पवार असतात. म्हणजे शरद पवार स्वतः नसतील आले पण महाविकास आघाडीचे ते घटक आहेत. उद्धव ठाकरे घटक आहेत. शरद पवार जे आहेत त्यांची अदानींची मैत्री आहे. अदानींबद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे कौतुकास्पद असं. कसा अदानींनी आपला संघर्ष करत इथपर्यंत ते पोचले, कसा व्यवसाय उभारला आणि त्यानंतर अनेक वेळेला त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगांच्या उद्घाटनाला वगैरे सुद्धा ते गेलेले आहेत. बारामतीमध्ये सुद्धा त्यांना बोलवलेलं आहे. सिल्वर ओकवर अदानी भेट घ्यायला आलेले आहेत. आणि त्याच महाविकास आघाडीमधले काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे हे मात्र अदानींवर टीका करत असतात. नुकतीच उद्धव ठाकरेंनी अदानींच्या विरोधामध्ये एक मोर्चा सुद्धा काढला होता. मग हे सगळं असताना शरद पवार मात्र तुम्हाला त्या बैठकीत चालतात.
ते असले तर त्याच्याने काय फरक पडत नाही. दुसरं आहे JDUचं, जनता दल युनायटेड. तिकडे बिहारमध्ये जनता दल युनायटेडने आता काय केलं आपण पाहिलं. नितीश कुमार जे आहेत त्यांनी आता भाजपसोबत जाण्याचं ठरवलं आणि तिकडे ते मुख्यमंत्री बनले पुन्हा 9व्यांदा. त्याच जनता दल युनायटेडचे इकडचे प्रतिनिधी महाराष्ट्रातले कपिल पाटील हे मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत बसले. त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतल्याचं म्हटलेलं आहे. तिकडे जनता दल युनायटेड भारतीय जनता पक्षासोबत आहे, सरकारमध्ये बसलेले आहेत आणि इकडे मात्र जनता दल युनायटेड जे आहेत ते महाविकास आघाडीच्या बैठकीत आहेत. हे कसं काय चालू शकतं? त्यापेक्षा वंचित जे आहे त्यांनी तर निदान भूमिका व्यक्त केली की आम्हाला तुमच्यासोबत यायचंय, तुम्ही आम्हाला रितसर निमंत्रण पाठवा, आम्हाला बोलवा, आम्ही येतो. मग त्याच्यावर तुमचा जो काय फॉर्म्युला आहे तो सांगा. पण कशातलं काय नाहीये. मागच्या वेळेला आम्ही व्हिडिओ बनवला होता या संदर्भातच की कशात काय आणि फाटक्यात पाय. तसंच झालेलं आहे. त्या ठिकाणी निश्चित काहीच नाहीये. मग आधी निदान फॉर्म्युला ठरवा, मग रितसर निमंत्रण पाठवा वंचितला, त्यांनाही बोलवा आणि त्यांना सांगा तो फॉर्म्युला. तेही म्हणत तयार आहेत की जर फॉर्म्युला तयार नसेल तर 12-12-12 या पद्धतीने 48 जागांचं वाटप करा. ती तयारी नाहीये. म्हणजे इथे दिसून येतं की एका बाजूला हेच सगळे पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, काँग्रेस असेल, हे नेहमी आपण पाहतो प्रचार सभा जेव्हा होतात महाविकास आघाडीच्या, आपण यापूर्वी सुद्धा सभा पाहिलेल्या आहेत सगळ्या, वज्रमूठ सभा वगैरे. तर त्या सभांमध्ये काय सांगितलं जायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे नेतो आहोत. शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजेच महाराष्ट्राचे विचार ते आहेतच, पण ते सांगायचं फक्त, त्यानुसार कृती कोणी करायची? ज्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्यातल्या डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार कोण आहेत? तर प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांच्या मागे एक मोठा दलित वर्ग आहे, त्या दलित वर्गाचे ते प्रतिनिधी आहेत. एरवी भारतीय जनता पक्षावर किंवा हिंदुत्ववाद्यांवर आरोप करायचे की ते जातीयवादी आहेत, ते अस्पृश्यता मानतात, अस्पृश्य ठेवतात, लोकांना लांब ठेवतात आपल्यापासून, जाती जातीत विभागणी करतात, तेढ निर्माण करतात. मग तुम्ही जर इन्क्लुझिव्ह आहात, ज्या इंडिया आघाडीचे सदस्य मानतात त्यातला इन्क्लुझिव्ह हा शब्द आहे, तुम्ही जर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहात तर मग वंचितला बाहेर का ठेवलंय? नाव घेताना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दलितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका गटाला बाहेर बसवायचं तास दीड तास. मग हे अपमानास्पद नाहीये का? तुम्हीच तुमच्या भूमिकेशी प्रतारणा करताय. मग दुसऱ्यावर आरोप करण्याचा प्रश्नच नाही. मग वंचितमध्ये इतका मोठा ज्या दलितांवर पूर्वी अन्याय झाला याविषयी तुम्ही सातत्याने सांगत असता आणि तो झालाच होता, पण त्यांचं प्रतिनिधित्व करणारे प्रकाश आंबेडकरांचा वारसा घेऊन पुढे चालतायत, त्यांना मात्र आता सोबत घ्यायचं नाहीये तुम्हाला. हे त्याच्यावरून दिसून येतं. ते घ्यायचं असतं तर पहिल्या फटक्यात घेतलं असतं तुम्ही. पण अजूनही त्याविषयी गुराळ चालू आहे चर्चेचं आणि त्यासाठी तुम्ही त्यांना बोलवून पुन्हा 1.5 तास बाहेर बसवून ठेवलं. म्हणजे ही वृत्ती जी आहे ती याच्यातून दिसून येते. हे फक्त राजकारणापुरते चवीला शाहू फुले आंबेडकर पाहिजे असतात. बाकी जेव्हा अशा पद्धतीने दलितांना काही न्याय द्यायचा प्रश्न आला, त्यांना काहीतरी आपल्या वाट्यातलं द्यायचा प्रश्न आला की मग मात्र शाहू फुले आंबेडकर विसरून जायला होतं. तेच इथे दिसून आलं. म्हणजे नुसतं नाराजी नाट्य नाहीये, हे केवळ राजकारण नाहीये. त्याच्यातून हा सुद्धा भाग दिसून येतो की शरद पवार चालतात, जे अदानींच्या सोबत मैत्री करतात, ज्या अदानींना तुम्ही रोजच्या रोज त्यांच्यावर टीका करत असता, त्यांच्या विरोधात मोर्चे काढता, त्या अदानींची मैत्री करणारे शरद पवार चालतात. तिकडे नितीश कुमार भारतीय जनता पक्षाजवळ सत्तेत आहेत, पण त्यांचंच इकडचे प्रतिनिधी महाराष्ट्रातले तुमच्या मवियाच्या बैठकीत चालतात, पण वंचित चालत नाहीत. कारण तुम्हाला त्यांना वंचितच ठेवायचंय. हीच तुमची मनामधली इच्छा आहे. अर्थात ती बोलून दाखवत नाही. बोलताना तुम्ही फक्त शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, पण त्यांनी वंचित राहावं हीच इच्छा आहे. म्हणूनच त्यांना 1.5 तास बाहेर बसवण्यात आलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.